काळजी घे हा, जाशील ना घरी? हॅलो आनंद दादा, अक्षय कसा आहे? अमृता, अक्षयची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्याला ब्लडची गरज आहे ताबडतोब. पण ओ निगेटिव्ह ग्रुपचं रक्त कुठेच मिळत नाही. खूप रेअर आहे हा ग्रुप. पण मला सांग, तू कुठे आहेस? मी येते आनंद दादा, मी येते तिकडे. हो, ये लवकर. अरे पण दुसरीकडे बघ ना कुठे. चल चल चल, ठेव. काय झालं? काय झालं? झाली का ब्लडची सोय? आम्ही प्रयत्न करतोय पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही आम्हाला. डॉक्टर, आम्ही सुद्धा सगळ्या ब्लड बँक्सना कॉन्टॅक्ट केलेत आणि अनेक सेवाभावी संस्था, आमचे मित्र, नातेवाईक सगळ्यांशी बोलून झाले. पण आम्हालाही काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. हे बघा, 12 तासात जर ब्लड मिळालं नाही तर माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. मी तयार आहे ब्लड द्यायला. गुड. मला एक सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? नाही. ओके, हरकत नाही. सिस्टर, हे बघा, यांना घेऊन जा, काहीतरी खायला द्या, थोडा वेळ आराम करू द्या, मग यांचे वायटल चेक करा, ब्लड घ्या, मॅचिंग करा आणि मग डोनेशनची तयारी करा. ओके? एक्सक्यूज मी. मॅडम, तुम्ही समोरच्या रूम मध्ये. अमृता, मी आयुष्यभर तुझे ऋण कधीच विसरणार नाही. तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला. अगं, माझा विश्वास खरा ठरला. आज तू अक्षयच्या बायकोचं कर्तव्य पार पाडलीस.
प्रेम नुसतं असून चालत नाही. प्रेमासाठी स्वतःला विसरावं लागतं. त्यात झोकून द्यायचं असतं. आणि हीच खरी ताकद असते या मंगळसूत्रात. आणि आज तू ते करून दाखवलंस. आज मला अभिमान वाटतो बाळा. आमची निवड योग्य होती. अक्षयसाठी आम्ही तुझीच निवड केलेली योग्य होती. खरंच सुखी राहा बाळा. अगं तुला आराम करायला सांगितलं डॉक्टरने. जा बघू. माई झालाय माझा आराम आणि झाले 2 तास त्याला. अक्षय कसा आहे बघायला आले. माई औषध आणली सगळी, पण माई अगं 4 तास झाले. काय म्हणतात डॉक्टर? हो अजून चेक करतात. त्याला कळेल आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. काय झालं डॉक्टर? पेशंटची कंडिशन आता स्टेबल आहे. हळूहळू तो रिकवर होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आता आउट ऑफ डेंजर आहे. वाह. आम्ही भेटू शकतो का? हो. माई तुम्ही जा. कधीपासून आत आहेत ह्या. मला जायचंय, अक्कीला भेटायचंय, तर ह्या कशाला गेल्या आहेत आत? तू सतत माझं नाव घेत असतो. सगळ्यात आधी मला पाठवायला पाहिजे होतं. ती सिस्टर पण जाऊ देत नाहीये. मिस कियारा, आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हॉस्पिटलचेच नियम पाळायचे असतात. आपल्या मर्जीप्रमाणे आपण वागू शकत नाही. आणि आता अक्षय इज आउट ऑफ डेंजर, सो त्याला सावकाश भेटलं तरी चालू शकतं. आणि ते सुद्धा डॉक्टरांना विचारू. आय डोंट थिंक सो. मला माझ्या अक्कीला भेटायला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. कळलं? आत्ताच तर अक्षय बरा झालाय. आता हिने रागाच्या भरात काहीतरी वेडं वाकडं करू नये.